कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं प्लीज ऐकून घे। आशू, तू माझं ऐकून घे। या मुलीकडनं माझ्या काही अपेक्षाच नाहीयेत, पण आशू तू, अरे एवढी मोठी गोष्ट झाली ज्याने तुझं अख्खं आयुष्य बदललं, ती तू आमच्यापासून लपवलीस? नाही। हा ठीक आहे, तुला असं वाटलं असेल की मला राग येईल, मी चिडेन, पण मग भाऊंशी बोलायचं होतंस, काकाला सांगायचं होतंस, उर्मिलाशी बोलायचंस, पण तू कोणाशीही बोलला नाहीस। तुझी शपथ मला सांगायचं होतं, मला तुलाच सांगायचं होतं, पण एक गोष्ट लक्षात घे, या गोष्टी फोनवरनं सांगणं कसं वाटतं, गैरसमज होऊ शकतात, त्यातनं भांडणं होऊ शकतात, म्हणून मला प्रत्यक्षात भेटून बोलायचं होतं हे सगळं। मग जेव्हा आम्ही तिथे आलो होतो तेव्हा का नाही बोललास? तुम्ही आला होता, मग तुम्ही ब्रेकफास्ट केला, सगळे किती खुश होते, म्हणून मी काही बोललो नाही तेव्हा। आणि मला मान्य आहे, मी जस्टिफिकेशन नाही देते, मला मान्य आहे मी तुम्हाला उशिरा सांगितलं, माझी चूक झाली, पण ही गोष्ट लक्षात घे की यात शिवाची फक्त चूक नाहीये। कशी चूक नाहीये? कीर्ती भाऊ प्लीज प्लीज आता तरी मला अडवू नका। अजून किती दिवस आपण सगळ्यांनी ही लपवाछपवी सहन करत राहायची आहे? ती दिव्या जेव्हा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी घरी आली होती ना, तेव्हाच या मुलीने आशूला घरी पाठवायला हवं होतं, हो ना? म्हणजे एक मिनिट, शिवा मला बोलली होती की तू जा, पण मीच म्हटलं मी इथे थांबतो, इथे एक तर करायला कोणी नव्हतं। भाऊ, माझं बोलणं झालं होतं तुमच्याशी, आणि तिथे सणाचे दिवस होते म्हणून। अच्छा, म्हणून तू थांबलास? छान, म्हणजे ती दिव्या तिथे समोर असताना तुला त्रास झाला असेल, राग आला असेल, आणि तरीही तू थांबलास। हा सगळा तुझा चांगुलपण आहे, पण या चांगुलपणाचा फायदा शिवाने घेतला। का तिने तुला जाऊ दिलं नाही? एवढंच नाही, तिने गोष्टी आमच्यापासून लपवल्या सुद्धा। सीताई, मला लपवायचं नव्हतं, आणि यात आशूची काहीच चूक नाहीये, सगळी चूक माझी आहे। मी पाठवायला हवं होतं त्याला। पण पाठवलंस का? नाही ना? कसं पाठवशील? तो जर इथे आला असता तर तुझ्या घरची कामं कोणी केली असती? काही संबंध नाहीये ताई, तू उगाच काहीतरी कुठलाही विषय कुठेही नेऊ नकोस प्लीज। एकतर शिवा आपल्या घरात जशी कामं करते, सगळ्यांना मदत करते, तशी मदत मी तिथे जाऊन केली तर काय बिघडलं? खरंच सॉरी सीताई, मी नाही असं करणार, परत मला माफ करा। किती वेळा आणि कशासाठी माफ करायचं तुला शिवा? आणि माफ करून सुद्धा पुन्हा तेच, पालथ्या घड्यावर पाणी। पण ह्यावेळी तुझ्या चुकीला माफी मिळणार नाही। आई, ऐक ना प्लीज। नाही बोलायचं मध्ये, नाही बोलायचं। माझ्या मुलाला झालेला त्रास मी विसरू शकत नाही, त्यामुळे हिला मी कधीही माफ करणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।